नमस्कार. मी ज्योती जोशी लव्हाळी या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज मी जे वाचणार आहे ते ऐकल्यावरती त्याच्यावरती विचार करा आणि आपला अभिप्राय मला जरूर माझ्या यूट्यूब चॅनलवरती कळवा. पहाटेची सूर्यकिरणं खिडकीचं कवाड उघडून मी नेहमी आत घेत असे. आता मात्र ती किरणं दूषित हवेनी गिळली आहेत, ढगाळलेल्या आकाशामागे गेलेली आहेत. गंगा यमुनेला बोलावत स्नान करत असे, पण त्या नद्याही आता सरस्वतीच्या शोधात आटल्या आहेत. पौष्टिक न्याहारी खात असे, आता मात्र त्यात कृत्रिम पदार्थांचीच मिसळ सापडते. मग नेहमीप्रमाणे पायी फिरायला जाताना कधीतरी वाटेत बर्चची पांढरी शुभ्र फांदी माझी वाट अडवत असे. हे सारं भूतकाळात कुठेतरी हरवलं आहे. आताशा मात्र सुरगळलेल्या वर्तमानपत्रातली काळी पांढरी फिकटलेली पानंच मला सापडतात आणि त्या सुंदर बर्चच्या फांदीला कीड लागली आहे. रानातली पायवाट मला निःशब्द शांतीत नेत असते. पण आता अजस्र रणगाडा त्या शांतीला तडा देत रानभूमीला भरडतो आहे आणि आता तिथे कॉन्क्रीटच्या जंगलात टोलेजंग इमारती दिमाखात उभ्या आहेत. कधी एखादं पाल्यापाचोळ्यात पडलेलं निळं पीस, कधी एखादं सुंदर पाल्यापाचोळ्यात पडलेलं निळं पीस मला भुलवायचं. फांदीवरचा ब्लूजे आर्ततेनी विनवायचा. बघ तुझ्यासाठी खास काय ठेवलंय. आता मात्र प्लॅस्टिकच्या बाटल्यांची निळी बुच्च माझ्या वाटेवर ठिपक्यांची रांगोळी घालायचा केविलवाणा प्रयत्न करताना सापडतात. नि ब्लूजे केव्हाच उडून गेलेला असतो. 4 पावलं पुढे गेल्यावर पावसाच्या सरीत मनसोक्त न्हाऊन गुळगुळीत झालेला दगड हिरव्यागार गवताआडून डोकवायचा. मग नकळत माझा हात त्याला कवेत घ्यायचा. सागर किनारी गोळा केलेल्या माझ्या शंखशिंपल्यांबरोबर त्याला खेळायचंय असं म्हणायचा. पण आता ते गवत पावसाअभावी करपून गेलंय नि मिरवत असतात तिथे फक्त सिगरेटची थोटकं नि प्लॅस्टिकच्या पिशव्या. आणि समुद्रकिनाराही आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी शिंपत आहे. माझं असं हे चालणं पूर्वी सुंदर खजिना गोळा करत असे. पण आता मनुष्य नावाच्या हिंस्र पशूंनी तो सारा खजिना लुटला आहे. आजकाल मी रिकाम्या हातानीच घरी परतते हताश होऊन. कवितेचं नाव आहे वसुंधरे क्षमा कर. परवा इथे अर्थ डे साजरा झाला तेव्हा मी बाहेर फिरायला जात होते नेहमीसारखी, तेव्हा सुचलेलं हे स्फुट आहे. जरूर अभिप्राय द्या. लवकरच भेटू. धन्यवाद.